आणि आता तर ही केस लढायला माझा प्रामाणिकपणा उफाळून बाहेर येणार आहे. इतका की तुझा नवरा घरी परत कधीच येणार नाही. ठीक आहे, तुम्ही खुंचीपणानं तुमचं काम करा, मी प्रामाणिकपणे माझं काम कर. नाही तुमच्या डोळ्यासमोरून माझ्या नवऱ्याला निर्दोष सोडून नेलं ना, तर माझं नाव पण कॉन्स्टेबल मंजू. मॅडम, तुम्ही आता जास्त दिवस माझ्या नवऱ्याला आत नाही ठेवू शकत, कारण तुमचा लढा फक्त पोलिसांशी नाही तर नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोशी. मी माझ्या नवऱ्याला निर्दोष सोडवणारच, बघा तुम्ही. पप्पा, पप्पा, काय बघताय तुम्ही? जयद्या, काल रात्री आपल्या घरी एक चोर आला होता. काय? हो, मंजूनं स्वतः बघितलं त्याला. म्हणजे सत्य असताना जो माणूस आपल्या घरात घुसला होता ना, तोच असावा तो. मग पप्पा, आपण वाट कशाला बघतोय? लगेच जाऊन पोलिसांना सांगू आपण. चला. थांब थांब थांब, कारण पोलिसांचा आता सत्यावरच संशय आहे. कारण ते आपली आता कुठलीही मदत करणार नाहीत. त्यामुळं आता आपल्यालाच लक्ष ठेवून राहावं लागेल. मम्मी, मम्मी, काय झालं कोर्टात? मिळाला ना दादाला जामीन? नाही मिळाला तुझ्या दादाला जामीन. त्यांच्या लाडक्या सुनेनं माती खाल्ली की कोर्टात. काय सांगतेस माया? मंजूमुळे सत्याला जामीन नाही मिळाला. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. ओ चित्रकार, कोर्टात तुम्ही हजर होता का मी होते? हो, तुमच्या लाडक्या सुनेनं सत्याच्या बाजूला साक्षच दिली नाही. जाऊ दे, तुमच्या पुढे डोकं जरी आपटून घेतलं ना तरी तुम्हाला तिचाच कावळा जास्त असणार. पण मी पण ऐकत नसते. येऊ द्या आता तिला घरी, मग बघते तिच्याकडं. काळजी घे स्वतःच. वाघमारे, तुम्ही जास्त काळजी घ्या स्वतःच. हे बघा, तुमची तब्येत अजून नाजूक आहे आणि मला काय बलमा आहे, पोरं आहेत. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हे बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. आपण यातनं बाहेर पडणार म्हणजे पडणार, आणि तुम्ही मला यातनं बाहेर काढणार. ए, चला. हो, सत्यजितची बायको मंजू मॅडम. कसं आहे? काय काळजी करू नका. ठाकूर सर,
मॅडम आल बोला मॅडम. अहो आपलं बोलायचं राहूनच गेलं. हा मॅडम, जे सयाजी मोकादम आहेत ना, त्यांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची बायको आहे ना, त्यांच्या बायकोलाही खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. तुम्ही फक्त माझ्यावर आणि कायद्यावर विश्वास ठेवा. कठोरातली कठोर शिक्षा देईन मी त्याला. सत्या, वाघमारे खुसबुटे साहेब, जरा बोलायचं होतं. बोलून घ्या. काय झालं वाघमारे? सत्यात तुला एक गोष्ट सांगायची राहिली. काल रात्री तो माणूस परत आला होता ज्यानं तुझ्यावर घरात घुसून हमला केला होता. तो काय? सत्या, मला कन्फर्म वाटते की तुझ्या गोष्टी चोरून क्राईम सीनवर ठेवल्या जातात आणि तुला फसवलं जाते. तुला अडकवण्याचा कट रचला जातो सत्या. पण कोण करत असेल हे सगळं? पंकज. मला वाटतं की मुकदमाला सामील होऊन पंकज हे सगळं करतो. कारण तो ठाकूरला भेटायला आला होता आणि मला धमकी देऊन गेला की तुला जेलमध्येच ठेवीन. मला बी त्याच्यावरच संशय येतोय. वाघमारे, तो आलाय, तुम्ही जावा लवकर. हॅलो. मॅडम, त्या शूटरला शुद्ध आलेली आहे बघा. काय? या पोलीस स्टेशनमध्ये माझा सगळ्यात आवडता सहकारी तू आहेस खुशबुदे. का माहितीये? कारण तू सिनियर्स लोकांचा मान राखतोस, त्यांची कामे करतोस. अशी लोक खूप आवडतात हा मला. नाहीतर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत स्वतःला वरचढ समजणारे. बस का साहेब, अहो तुमच्यासारख्या डॅशिंग मोठ्या ऑफिसरच्या हाताखाली काम करायला मिळते म्हणजे माझं भाग्यच की. अरे अजून बरंच काही शिकायला मिळणार आहे तुला. हो साहेब, अजून खूप काही शिकायचं मला तुमच्याकडनं.